ओके. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण जो नेक्स्ट पार्ट आहे आपला वर्क अँड एनर्जी, याचा जो नेक्स्ट पार्ट आहे, या नेक्स्ट पार्टबद्दल आपण थोडक्यामध्ये याचा दुसरा भाग जो आहे तो आपण आज इथं बघणार आहोत. सर, मागचा जो काही मी व्हिडिओ पोस्ट केला होता त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की व्हॉट इज द युनिट ऑफ वर्क डन. ओके, सो याचा युनिट ऑफ वर्क डन इट इज अ जूल अँड इट्स CGS युनिट इज अर्ग. याचा युनिट हे जूल आहे आणि CGS युनिट जे आहे ते अर्ग आहे. अँड देन वी डिस्कस्ड व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द जूल अँड अर्ग. जूल आणि अर्गमध्ये काय रिलेशनशिप आहे ते आपण बघितलं. त्यानंतर आपण पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क अँड झिरो वर्क डन. पॉझिटिव्ह वर्क डन कशाला म्हणायचं, निगेटिव्ह वर्क डन कशाला म्हणायचं आणि झिरो वर्क डन कशाला म्हणायचं याच्याबद्दल आपण बघितलं की व्हेन द applied force and the displacement both are in the same direction, then the work done is a positive work done. When the applied force and the displacement are in opposite direction, that is that they make a angle 180 between them, then the work done it is a negative work done. And when the applied force or the direction of applied force and the direction of displacement are perpendicular to each other, they makes a 90-degree angle between them, or there is a no displacement. Okay, after applying force, if there is a no displacement, then the work done is a zero work done. Okay, तर या गोष्टीबद्दल आपण मागच्या तासामध्ये आपण डिस्कस केलं होतं. ओके, नाव लेट अस सी नेक्स्ट पार्ट बघूया. ट्राय धिस. टेक अ प्लास्टिक कप अँड मेक अ होल इन द सेंटर ऑफ इट्स बॉटम. सी इन दिस डायग्राम फिगर A, this one it is a plastic cup and made a hole at the bottom of this cup. Take a long thread, double it and pass it through the hole. Tie a thick enough knot at the end so that the knot will not pass through the hole, taking care that the two loose ends are below the bottom of the cup. Okay, now याच्यामध्ये काय केलं, एक कप आहे त्याला एक होल केलं, इथं खाली बॉटमला एक छिद्र पाडले त्याला आणि एक दोरा घेतला जो डबल केला आहे, डबल दोरा असेल अशा पद्धतीने केलेला आहे. त्याचा एक पार्ट जो आहे तो या ठिकाणी टायअप केला आहे, इथं बांधलेला आहे आणि त्याला एक अशी एक गाठ मारलेली आहे की जी गाठ त्या छिद्रामधून बाहेर येणार नाही. ओके, सो टू लूज एंड्स आर बिलो द बॉटम ऑफ द टॅप. दोन लूज एंड जे ते इकडं खाली राहतील, या पद्धतीने हे करायचं म्हणजे दोन्ही एंड जे आहेत ते या ठिकाणी आले पाहिजेत, लूज एंड. ओके, टाय अ नट each of the two ends as shown in figure 2.4. now do the following. okay, tie a nut. एक नट जो आहे, जो नट बोल्ट वगैरे जे असतात त्याच्यामधला जो काही नट आहे तो त्याचा जो एक एंड आहे त्या एंडला तिथं बांधायचा आहे. ओके, as shown in figure A, put the cup on the table. Keep one of the nut in the cup and let the thread carrying the other nut hang down along the side of the table. What happens? Okay, now याचा जो एक एंड आहे हे बघा, एक नट या ठिकाणी टाईप केलेला आहे एका दोऱ्याचा, दुसऱ्या दोऱ्याचा जो नट आहे तो इथे आहे. ओके, या ठिकाणी हां. आणि आता बघायचं आहे की तुम्हाला नेमकं काय होतं की एक नट या ठिकाणी हँग केला आणि दुसरा नट इथं कपच्या आतमध्ये आहे. As shown in figure B, when the cup is sliding along the table, stop it by putting a ruler in its path. ओके, आता एक नट असा खाली आहे इथं आणि दुसरा नट इथं आहे, तर या ठिकाणी असणारा जो काही फोर्स आहे हा अनबॅलन्स्ड फोर्समुळं हा जो काही कप आहे हा स्लाईड व्हायला म्हणजे इकडच्या बाजूला घसरायला सुरुवात होईल ना. तर तो स्लाईड करत असताना एक रुलरने त्याला अडवायचं, म्हणजे त्याला स्लाईड होऊ द्यायचं नाही, त्याला घसरू द्यायचं नाही. ओके, स्टॉप इट विथ द रुलर इन इट्स पाथ. ॲज शोन इन फिगर C, कीप द कप ॲट द सेंटर ऑफ द टेबल अँड लीव द टू नट्स हँगिंग ऑन अपोजिट साईड ऑफ द टेबल. ओके, आता या ठिकाणी बघा एक नट या ठिकाणी होता, दुसरा जो नट आहे इथे आहे. ओके, आता या ठिकाणी जो आहे या नटाचं असणारा जो काय फोर्स आहे त्याच्यामुळं हा जो कप आहे इकडं स्लाईड व्हायला सुरुवात होईल. ओके, रुलरने आपण काय केलं, त्याला स्टॉप केलं. या ठिकाणी काय केलं की दोन्ही जे नट आहेत ते दोन्ही दोन बाजूला त्या ठिकाणी टाकले. हे पहा,
अशा पद्धतीने एक नट इकडे एक नट इकडे. As shown in figure C, keep the cup at the center of the table and leave the two nuts hanging on opposite sides of the table. Now answer the following question. Figure A, why does the cup gets pulled? तो जो कप आहे तो कशामुळं पूल झाला किंवा कशामुळं घसरला गेला? ओके, बिकॉज ऑफ द अनबॅलन्स्ड फोर्स. या ठिकाणी जो अनबॅलन्स्ड एका बाजूने असणारा जो फोर्स आहे तो फोर्स या ठिकाणी जास्त झाला, एका बाजूचा फोर्स कमी झाला. सो ज्या ठिकाणी फोर्स ज्या बाजूने जास्त आहे त्या बाजूने तो कप काय केला गेला, खेचला गेला. ओके. फिगर बी मध्ये व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द डिस्प्लेसमेंट ऑफ द कप अँड द फोर्स अप्लाइड थ्रू द रूलर. ओके, आता इथं जो काही रूलरने अप्लाय केलेला फोर्स आहे आणि याची जी डिस्प्लेसमेंट आहे याच्यामध्ये काय रिलेशन आहे. ओके, सो फोर्स अप्लाइड इन दिस डायरेक्शन, बोथ आर इन अपोजिट डायरेक्शन. ह्या कपची जी डिस्प्लेसमेंट आहे ती इकडं होणार आहे, इकडं घसरत चाललेलं आहे आणि आपण त्या रूलरने काय केलं, त्याला अडवलेलं आहे. बरोबर. म्हणजे या ठिकाणी काय झालं की या ठिकाणी फोर्स अप्लाइड बाय दिस रूलर अँड द डिस्प्लेसमेंट ऑफ दिस कप दे आर इन अपोजिट डायरेक्शन. ते दोन्ही अपोजिट डायरेक्शन. इन फिगर सी, वाय डझंट द कप गेट डिस्प्लेस्ड? बिकॉज द फोर्स अप्लाइड ऑन बोथ द साइड्स बॅलन्स इच अदर. दोन्ही बाजूने अप्लाय केलेला जो काही फोर्स आहे तो इक्वल आहे, सारखा आहे आणि त्या दोन्ही फोर्सने एकमेकांना बॅलन्स केलेलं आहे, त्याच्यामुळे तो कप त्याच्या जागेवरून हलणार नाही. What is the type of work done in figure A, B and C? Okay, आता in A, the direction of applied force and the displacement both are in the same direction. Okay, A मध्ये direction of applied force आणि displacement दोन्ही एकाच बाजूने. ही बघा, ही डायग्राम A. इथं डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स, इकडं फोर्स अप्लाय होतोय आणि याची डिस्प्लेसमेंट म्हणजे कप सुद्धा इकडच्या बाजूला स्लाइड करत चाललेला आहे. सो इट इज अ पॉझिटिव्ह वर्क डन. या ठिकाणी डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स इकडं, डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स बाय दिस रूलर या डायरेक्शनमध्ये आणि डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स इकडं डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनमध्ये. सो बोथ आर इन अपोजिट डायरेक्शन, सो इट इज अ निगेटिव्ह वर्क डन. ओके, या ठिकाणी निगेटिव्ह वर्क डन आहे. आणि तिसरं, दोन्ही याच्यामध्ये असणारं डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट किंवा या अप्लाय फोर्समुळं हा कप त्याच्या जागेवरचा हलत नाही, म्हणजे फोर्स अप्लाय केला तरी डिस्प्लेसमेंट होत नाही, म्हणजे हे झिरो वर्क डन आहे. सो एक एक्झाम्पल होतं. आपण मागच्या तासामध्ये जे आपण बघितलं होतं की पॉझिटिव्ह वर्क डन, निगेटिव्ह वर्क डन आणि झिरो वर्क डन, त्याचं हे एक एक्झाम्पल आहे की पॉझिटिव्ह वर्क डन म्हणजे ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केलेला आहे त्याच डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट झाली म्हणजे पॉझिटिव्ह वर्क डन आहे. ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केलेला आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये जर डिस्प्लेसमेंट होत असेल तर निगेटिव्ह वर्क डन आहे. आणि अप्लाइड फोर्समुळं जर डिस्प्लेसमेंटच होत नसेल किंवा डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट मेक्स द अँगल ऑफ 90 डिग्री विथ इच अदर, देन द वर्क डन इज अ झिरो वर्क डन. त्यावेळेस वर्क डन जे आहे ते झिरो वर्क डन आहे. आलं लक्षात? मागच्या तासामध्ये आपण जी कन्सेप्ट बघितली होती त्याचंच फक्त हे एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. इन द 3 ॲक्शन्स अबोव, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द अप्लाइड फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट? अप्लाइड फोर्स आणि डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये काय रिलेशन आहे ते आत्ता मी तुम्हाला सांगितलं. या पद्धतीचं आपल्याला रिलेशनशिप त्याच्यामध्ये आपल्याला इथं सांगता येईल. ओके, नाव लेट अस सी नेक्स्ट पार्ट याचा बघू. सपोज an artificial satellite is moving around the earth in a circular orbit. As the gravitational force acting on the satellite along the radius of the circle and its displacement along the tangent of the circle are perpendicular to each other, the work done by the gravitational force is zero. ओके, म्हणजे जे काही ऑर्बिट आपल्या पृथ्वीच्या भोवती जे सॅटेलाइट जे असतात, आर्टिफिशियल सॅटेलाइट जे आपल्या अर्थच्या भोवती जे फिरतात तर त्यांचं सुद्धा सेम त्या पद्धतीने आहे. द फोर्स इज अप्लाइड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, दॅट इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अँड द डिस्प्लेसमेंट इट इज इन द डायरेक्शन दॅट इज टँजंट ड्रॉन ॲट that place. So both makes the 90 डिग्री अँगल. दोन्ही जे त्या ठिकाणी जे अँगल आहे तो अँगल किती होतो, 90 डिग्री अँगल होतो. ओके, म्हणजे त्या ठिकाणी झालेलं जे वर्क डन आहे, वर्क डन बाय अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इट इज अ झिरो वर्क डन. त्या ठिकाणी झालेलं जे वर्क डन आहे ते वर्क डन हे झिरो वर्क डन आहे. आलं लक्षात? म्हणजे ते एक उदाहरण सांगता येईल तुम्हाला झिरो वर्क डनचं. आता त्या ठिकाणी ऑब्वियसली ती सॅटेलाइट मूव्ह होते ते आपल्याला दिसतंय आणि ती अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमुळं किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं जी आहे ती अर्थची ऑर्बिट सोडून जात नाही आहे, हेही तितकंच खरं आहे. पण त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्सने
केलेलं जे वर्क डन आहे ते वर्क डन हे झिरो वर्क डन आहे. का? बिकॉज द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स अँड द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट मेक्स द 90 डिग्री अँगल विथ इच अदर. ओके, त्यांच्यामध्ये असलेला अँगल हा 90 डिग्री आहे. ओके, नाउ लेट अस सी इन्स्टिट्यूट ॲट वर्क. द नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी न्यू दिल्ली was conceptualized in 1943. It functions under the Council of Scientific and Industrial Research. It conducts the basic research in the various branches of physics and helps various industries and institutes engaged in development work. Its main objective is to establish national standards of various physical quantities. Okay, म्हणजे फिजिकल क्वांटिटी जे असतं त्याचं नॅशनल स्टँडर्ड ठरवण्याचं ते काम करते. म्हणजे एक मेजरमेंट असतं ना, स्टँडर्ड मेजरमेंट कशाला म्हणायचं, 1 kg कशाला म्हणायचं असं, तर ते काम त्या ठिकाणी ते इन्स्टिट्यूट करते. ओके, नेक्स्ट पार्ट बघूया आपण. तर तुम्हाला बऱ्यापैकी पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क आणि झिरो वर्क डन, म्हणजे वर्क डनचे आपण युनिट बघितलेले. रिलेशनशिप बिटवीन द जूल अँड आवर, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क डन. ओके, या ठिकाणी काही न्यूमेरिकल्स आहे, ते न्यूमेरिकल साठी आपण एक सेपरेट लेक्चरमध्ये न्यूमेरिकल्स आपण बघूया. ओके, नेक्स्ट पार्ट याचा बघू आपण. सी एनर्जी. ओके, आफ्टर लर्निंग अबाउट वर्क, द नेक्स्ट पार्ट इट इज एनर्जी. ओके, पहिलं आपण वर्क बघितलं. वर्क म्हणजे काय. नाव लेट सी एनर्जी. वाय डज इट हॅपन. ओके, now if a pot having a plant is kept in the dark, the plant languishes. Okay, आता एखादा कुंडीमध्ये आपण जर रोपटं जर लावलेलं असेल आणि ते जर का आपण एकदम अंधाऱ्या खोलीमध्ये, डार्क रूममध्ये जर का ठेवलं, देन द प्लांट लँग्वेजेस. जे प्लांट आहे ते प्लांट, त्याची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ काय होते, कमी होते, किंवा त्याची ग्रोथ तितकीशी आपल्याला झालेली दिसणार नाही. ओके, मग असं कशामुळे होतं. ऑब्वियसली सनलाईट त्याला त्या ठिकाणी भेटणार नाही. इट कॅनॉट प्रोड्युसेस अ फूड विदाऊट एनर्जी, दॅट इज अ सोलार एनर्जी. सोलार एनर्जीशिवाय ते फूड प्रोड्यूस करू शकत नाही, त्याला एनर्जी भेटणार नाही, म्हणजेच त्याची वाढ व्यवस्थित होणार नाही. ऑन इन्क्रीजिंग द वॉल्यूम ऑफ अ म्युझिक सिस्टम ऑर अ टी व्ही बियॉन्ड अ लिमिट, द वेसल इन द हाऊस स्टार्ट व्हायब्रेटिंग. ओके, जर आपण टी व्ही किंवा एखाद्या म्युझिक सिस्टीमचा जर का आवाज जर का आपण जर वाढवला, तर त्या ठिकाणी जे भांड्यावरती, शेल्फवरती वगैरे जे ठेवलेली जी काही भांडी वगैरे जी असतील, तर ही शेल्फवरती ठेवलेली भांडी वगैरे त्या ठिकाणी व्हायब्रेट व्हायला सुरुवात होईल. ओके, मग परत एकदा असं का होतं. सो the magnitude of this sound energy increases and it gets transferred from place to another. Since energy can do work on increasing the volume of a music system or a TV beyond the limit, the vessel in the house start vibrating. That is because of the sound energy that vessels start vibrating. Collecting sunlight on a paper with the help of a convex lens burns the paper. Because too much sunlight concentrate or collecting at a single point, where this increases the temperature of that place and that paper starts burning. So the capacity of a body to perform a work is called its energy. आता जनरली हे जे काही एक्झाम्पल या ठिकाणी दाखवलेलं आहे, पहिलं जे एक्झाम्पल आहे ते सोलार एनर्जीचं आहे, की सोलार एनर्जीशिवाय म्हणजे सनलाईटशिवाय, सोलार एनर्जीशिवाय फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होणार नाही. फोटोसिंथेसिस प्रोसेस झाली नाही म्हणजे त्या ठिकाणी फूड प्रोडक्शन होणार नाही, आणि फूड प्रोडक्शन जर झालं नाही तर त्या प्लांटला जे काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या त्यासाठी एनर्जी मिळणार नाही आणि ते प्लांट व्यवस्थित वाढणार नाही. ओके, त्याची ग्रोथ व्यवस्थित होणार नाही. दुसरं जे होतं ते साऊंड एनर्जीचं एक्झाम्पल आहे. बऱ्याचशा वेळेस तुम्ही बघितलं असाल की बाहेर दिवाळीमध्ये काही क्रॅकर, फटाके वगैरे जर का वाजले तर बऱ्याचशा वेळेस आपल्या शेल्फवरची भांडी वगैरे जी आहे ती हलतात, व्हायब्रेट होतात. किंवा दुसरं एक्झाम्पल म्हणजे बऱ्याच वेळेस खिडक्यांच्या काचा फुटतात जोरात, जर का काही एखादा फटाक्याचा वगैरे जर जोरात आवाज झाला तर जे काही काचा वगैरे त्या फुटतात. सो हे काही एक्झाम्पल आहेत की ज्याच्यामध्ये साऊंड एनर्जीमुळं या गोष्टी घडून येतात.
तिसऱ्या याच्यामध्ये परत सनलाईटचंच एक्झाम्पल आपण बघितलं आहे की सनलाईट सोलर एनर्जी जर एका ठिकाणी जर कॉन्सन्ट्रेट केली तर त्या भागाचं टेम्परेचर वाढेल आणि टेम्परेचर वाढल्यामुळं त्या ठिकाणी असणारा जो काही पेपर आहे तो बर्न व्हायला लागेल, जळायला लागेल. ओके, सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ दिस एनर्जी? द कॅपॅसिटी टू डू वर्क, इट इज कॉल्ड ॲज एनर्जी. कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असं म्हणतात. आपण वर्क अँड एनर्जी हा आपण चॅप्टर बघतो, वर्क अँड एनर्जी. आता वर्क अँड एनर्जी काय आहे तर वर्क म्हणजे काय? वेन फोर्स इज अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट अँड दॅट कॉजेस द डिस्प्लेसमेंट, इट इज कॉल्ड एज अ वर्क डन. अँड व्हॉट इज द एनर्जी? द कॅपॅसिटी टू डू वर्क, म्हणजे हे कार्य घडून आणण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्याला एनर्जी असं म्हटलेलं. रिलेशनशिप समजून घ्या तुम्ही. वर्क आणि एनर्जीमध्ये रिलेशनशिप काय? वर्क कधी म्हणजे काहीतरी फोर्स अप्लाय करावं. फोर्स अप्लाय करून नुसता फोर्स अप्लाय करायचा नाही तर त्याची डिस्प्लेसमेंट झाली पाहिजे, ह्याला आपण वर्क डन म्हटले. असं वर्क डन घडून आणण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे त्याला एनर्जी असं म्हटलेलं आहे. बरोबर. क्रॅकर्स, फटाके वगैरे बाहेर वाजले, भांड्या शेल्फवरची भांडी व्हायब्रेट झाली म्हणजे डिस्प्लेसमेंट झाली, काहीतरी ती डिस्प्लेसमेंट झाली. हा फोर्स कुणी ती जी काही एनर्जी होती किंवा त्या क्रॅकरमधून जे साऊंड वेव्ह ज्या आल्यात त्यांनी अप्लाय केलेल्या फोर्समुळं ती व्हायब्रेट झाली, म्हणजे या ठिकाणी साऊंड ही एक एनर्जी आहे. सो कॅपॅसिटी टू डू वर्क, इट इज कॉल्ड ॲज एनर्जी. हे कार्य घडून आणण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्याला एनर्जी असं म्हटलं आहे. द युनिट्स ऑफ वर्क अँड एनर्जी आर द सेम. याचे दोन्हीचे जे युनिट्स आहेत ते युनिट्ससुद्धा सेम आहेत. दॅट इज जूल इन SI सिस्टीम अँड अर्ग इन CGS सिस्टीम. SI सिस्टीममध्ये जूल हे वर्कचं आणि एनर्जीचं युनिट आहे. CGS सिस्टीममध्ये अर्ग हे वर्क आणि एनर्जी दोन्हीचं कॉमन युनिट या ठिकाणी आहे. यू हॅव लर्न दॅट एनर्जी एक्झिस्ट इन द व्हेरियस फॉर्म्स. लाईक आता वेगवेगळे फॉर्म आहेत एनर्जीचे. मेकॅनिकल एनर्जी आहे, हीट एनर्जी आहे, लाईट एनर्जी आहे, साऊंड एनर्जी आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आहे, न्यूक्लिअर अँड सोलार एनर्जी आहे. सो वेगवेगळे फॉर्म आहेत एनर्जीचे. इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू स्टडी two forms of mechanical energy, namely potential energy and kinetic energy. तर या चॅप्टरमध्ये आपण दोन फॉर्मबद्दल बघणार आहेत. बेसिकली एक प्रकारची एनर्जी बघणार आहेत, ती आहे मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जीचे दोन टाईप आहेत. एक आहे पोटेन्शियल एनर्जी आणि दुसरा आहे कायनेटिक एनर्जी. ओके. वर्क डन झाल्याच्या नंतर आपण एनर्जीकडे वळालेलो आहोत. एनर्जीची आपण डेफिनेशन बघितलेली. कॅपॅसिटी टू डू वर्क, इट इज कॉल्ड एज एनर्जी. एनर्जीचे आणि वर्कचे जे SI युनिट आणि CGS युनिट जे आहेत ते दोन्ही सेम आहेत. SI सिस्टीममध्ये जूल, CGS सिस्टीममध्ये अर्ग. ओके. एनर्जी अनेक प्रकारचे, देर आर व्हेरियस फॉर्म्स ऑफ डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी, वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म आहेत. त्यातला जो मेकॅनिकल एनर्जी जो आहे हा फॉर्म आपण इथं बघणार आहोत. मेकॅनिकल एनर्जी दोन प्रकारचे आहेत. एक आहे पोटेन्शियल एनर्जी, दुसरी आहे कायनेटिक एनर्जी. तर त्यातली जी कायनेटिक एनर्जी जी आहे ती कायनेटिक एनर्जीबद्दल आपण इथं पाहणार आहोत. ओके. व्हॉट विल हॅपन इफ इन द फॉलोइंग केसेस, खालील केसेसमध्ये काय होईल? अ फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राइक्स द स्टंप. एखादा जोरात येणारा क्रिकेटचा बॉल आहे, तो जर का नीट जाऊन स्टंपवरती जर का आदळला. अ फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राइक्स द स्टंप. ओके. सो वेन अ फास्ट मुव्हिंग क्रिकेट बॉल स्ट्राइक द स्टेशनरी स्टंप, देन द स्टंप्स मूव्ह अँड फॉल. ओके. तुम्ही क्रिकेट बघता, एखादा क्रिकेटचा बॉल जो आहे तो स्टंपवरती आदळला, स्टंप मूव्ह होतील आणि खाली पडतील. ओके. इतकं सोपं आहे. तर द मुव्हिंग बॉल शेअर इट्स कायनेटिक एनर्जी विथ द स्टंप्स, देअर बाय मेकिंग द स्टंप्स टू फॉल. जो मुव्हिंग बॉल आहे त्यांनी कायनेटिक एनर्जी जी आहे ती स्टंपसोबत शेअर केली आणि ते स्टंप खाली पडले. द स्ट्रायकर हिट्स अ कॉईन ऑन द कॅरम बोर्ड. ओके. स्ट्रायकर जो आहे कॅरमचा तो कॉईनवरती हिट झाला आणि त्याच्यामुळे काय होईल? द स्ट्रायकर हिट्स अ कॉईन ऑन द कॅरम बोर्ड. Okay, when the striker hits the coin on the carom board, then the coin move in a different direction. That is, the striker shared its kinetic energy with its coin. Okay. One marble strikes the another in a game of marble. एक marble दुसऱ्या marble वरती जाऊन आदळला. Okay, so that another one marble move from its place. ते त्याच्या जागेवरून move होईल. That is, this one marble share its kinetic energy with the another marble. So from the above examples we understand that when a moving object strikes a stationary object, the stationary object moves. हे जे काही तीन एक्झाम्पल बघितले. क्रिकेटचा बॉल स्टंपवरती जाऊन जर आदळला, जे स्टंप स्टेशनरी असतील ते मोशनमध्ये येतील, स्टंप उडून खाली पडतील. बरोबर. स्ट्रायकर, कॅरममधला स्ट्रायकर जर कॉईनवरती जर आदळला
तर त्या कॉईन जे आहेत जे एका जागेवरती फिक्स आहेत त्या वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये जातो, बरोबर. त्याच्यानंतर मार्बल गेममध्ये सुद्धा एक मार्बल जर दुसऱ्या मार्बलवरती आदळली, म्हणजे की वरचे जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट जे मोशनमध्ये आहे त्यांनी स्टेशनरी ऑब्जेक्टला काय केलं आहे, मोशनमध्ये आणलं. जे ऑब्जेक्ट स्टेशनरी होतं त्याला मोशनमध्ये आणलं आहे. फ्रॉम द अबव एक्झाम्पल वी अंडरस्टँड दॅट व्हेन अ मूव्हिंग ऑब्जेक्ट स्ट्राइक्स अ स्टेशनरी ऑब्जेक्ट द स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव्स. स्टेशनरी ऑब्जेक्ट पण मोशनमध्ये येतं. दस द मूव्हिंग ऑब्जेक्ट हॅज सम एनर्जी part of or all of which it shares with the stationary object. म्हणजे मूव्हिंग ऑब्जेक्ट जे आहे त्याच्यामध्ये काहीतरी एनर्जी आहे की जी एनर्जी ते जे स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे त्या स्टेशनरी ऑब्जेक्टसोबत काय करत आहे, शेअर करत आहे. विथ द स्टेशनरी ऑब्जेक्ट देअर बाय सेटिंग इन अ मोशन द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. एकदम सिंपल डेफिनेशन कायनेटिक एनर्जी, जशी एनर्जीची डेफिनेशन आहे. कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी. कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन. एखाद्या वस्तूला तिच्या गतीमुळं प्राप्त झालेली जी ऊर्जा असते त्या ऊर्जेला कायनेटिक एनर्जी, गतीज ऊर्जा असं म्हणतात. द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन, ओके, इट इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. याला कायनेटिक एनर्जी असं म्हणतात. द वर्क डन बाय अ फोर्स टू डिस्प्लेस अ स्टेशनरी ऑब्जेक्ट थ्रू अ डिस्टन्स यस इज द कायनेटिक एनर्जी गेन बाय द ऑब्जेक्ट. ओके, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये त्या मोशनमुळं तिला जी एनर्जी प्राप्त होते ती कायनेटिक एनर्जी आहे. आणि त्या एनर्जीमुळं एखादं ऑब्जेक्ट जर का यस एवढी डिस्प्लेसमेंट जर दाखवा, म्हणजे काहीतरी डिस्प्ले झाला, स्टंप उभा होता तो खाली पडला किंवा थोडंसं उडून थोडं लांब पडला, म्हणजे तिथं काहीतरी डिस्प्लेसमेंट झाली, यस एवढी डिस्प्लेसमेंट झाली, म्हणजे काहीतरी फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर ही डिस्प्लेसमेंट म्हणजे त्या ठिकाणी वर्क डन झालं. म्हणजेच या ठिकाणी जी कायनेटिक एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी म्हणजेच वर्क डन ऑन दॅट ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टवरती झालेलं वर्क डन आहे. ओके, म्हणजे जिथं काय लिहितं आहे आपल्याला, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन. वर्क डनचा फॉर्म्युला काय, वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू काय, एफ इंटू यस. सो वी कॅन राईट कायनेटिक एनर्जी के ई इज इक्वल टू एफ इंटू यस. ओके, सो इथं आपल्याला एक्सप्रेशन दिलेलं आहे कायनेटिक एनर्जीसाठीचं. एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जीचं काय एक्सप्रेशन आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं. ओके, सगळ्यात आधी कायनेटिक एनर्जी म्हणजे काय किंवा एनर्जी म्हणजे काय लक्षात आलं का, लक्षात यायला लागले का, शिकवतोय ते. ओके, त्यानंतर दिशांत झालं, अजून कोण आहे, रोहित समजतंय, अमन. Yes sir. ओके, गुड. नाव लेट अस सी एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. ओके, महत्त्वाचा भाग आहे एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. सपोज अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ मास m मूव्स बिकॉज ऑफ एन अप्लाइड फोर्स. समजा एक स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे, ओके, ते स्टेशनरी ऑब्जेक्ट मोशनमध्ये आलं, त्याचं मास m आहे. स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ मास m, एखादा स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास m आहे. इट मूव्स बिकॉज ऑफ ॲन अप्लाइड फोर्स. त्या ऑब्जेक्टवरती काहीतरी एफ एवढा फोर्स अप्लाय झाला आणि त्याच्यामुळे ते स्टेशनरी ऑब्जेक्ट मोशनमध्ये आलं. लेट यू बी इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. हिअर यू इज इक्वल टू 0. समजा ते स्टेशनरी ऑब्जेक्ट जागेवरती होतं म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. ओके, लेट द अप्लाइड फोर्स बी एफ. त्या स्टेशनरी ऑब्जेक्टवरती एफ एवढा फोर्स लावला आहे असं आपण सपोज करायला, आपण कन्सिडर करायला लागलो. ओके, पहा परत एकदा लक्ष द्या नीट. समजा एक ऑब्जेक्ट आहे, जे ऑब्जेक्ट स्टेशनरी आहे, त्या स्टेशनरी ऑब्जेक्टवरती समजा एफ एवढा फोर्स लावला असं आपण कन्सिडर केलं. एफ एवढा फोर्स त्याच्यावरती लावला आहे. त्या स्टेशनरी ऑब्जेक्टचं मास आहे m. त्या स्टेशनरी ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी आहे u. इथं u म्हणजे 0 आहे, इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे, बरोबर. हां, सो लेट द अप्लाइड फोर्स बी एफ. जर एफ एवढा फोर्स जर त्याच्यावर लावला, दिस जनरेट अँड ॲक्सलरेशन ए इन द ऑब्जेक्ट. एफ एवढा फोर्स लावल्यामुळं त्याच्यामध्ये ए एवढं जे काय ॲक्सलरेशन जे आहे ते ॲक्सलरेशन त्या ठिकाणी जनरेट झालं, म्हणजे ते ऑब्जेक्ट ॲक्सलरेट झालं. म्हणजे
इनिशियल व्हेलॉसिटी 0 होती, 0 पासून काहीतरी 1 2 3 4 मीटर पर सेकंड काहीतरी व्हेलॉसिटी त्याची झाली फोर्स एफ अप्लाय केल्यामुळे. ओके, नाव ऑब्जेक्ट अँड आफ्टर अ टाइम टी द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट बिकम्स इक्वल टू व्ही. त्याच्यावरती एफ एवढा फोर्स अप्लाय केला, एफ एवढा फोर्स अप्लाय केल्यामुळं ए हे त्याचं ॲक्सलरेशन झालं. जी इनिशियल व्हेलॉसिटी 0 होती ती व्हेलॉसिटी काहीतरी वाढली, व्ही झाली. बरोबर, इनिशियल व्हेलॉसिटी जी 0 होती ती काय झाली, व्ही झाली. द डिस्प्लेसमेंट ड्युरिंग दिस टाईम इज यस. ह्या काळामध्ये म्हणजे ऑब्जेक्ट स्टेशनरी एका जागेवरती होतं. समजा हे ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टवरती समजा काहीतरी एफ एवढा फोर्स लावला, या ऑब्जेक्टवरती एफ एवढा फोर्स लावला. हे ऑब्जेक्ट या ठिकाणी, हे ऑब्जेक्ट स्टेशनरी आहे, ह्या ऑब्जेक्टवरती एफ एवढा फोर्स लावल्याच्यानंतर हे ऑब्जेक्टमध्ये काहीतरी ॲक्सलरेशन प्रोड्यूस झालं, म्हणजे व्हेलॉसिटी वाढली, फायनल व्हेलॉसिटी व्ही एवढी झाली. आणि त्याच्यामुळे त्या ऑब्जेक्टची जी डिस्प्लेसमेंट आहे टी एवढ्या वेळामध्ये, समजा त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट यस एवढी डिस्प्लेसमेंट त्या ऑब्जेक्टमध्ये आपल्याला दिसून आली. ओके, द वर्क डन ऑन दिस ऑब्जेक्ट, या ऑब्जेक्टवरती आता कार्य किती झालं, वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू यस. किती कार्य झालं, वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू यस. बट अकॉर्डिंग टू द न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा जो सेकंड लॉ ऑफ मोशन आहे, एफ इज इक्वल टू एम इंटू ए. सेकंड लॉ ऑफ मोशननुसार एफ म्हणजे काय, एम इंटू ए. जर तुम्हाला आठवत असेल आपण पहिल्या चॅप्टरमध्ये न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन बघितला होता. एफ इज इक्वल टू एम इंटू ए अँड यस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. हे कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. बरोबर, हे सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. सो सेकंड लॉ ऑफ मोशननुसार एफ इज इक्वल टू एम इंटू ए अँड एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. देअरफॉर हिअर एस इज इक्वल टू यू, इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे, 0 आहे, त्याच्यामुळे यू इंटू टीची व्हॅल्यू काय येईल, 0 येईल, प्लस 1 डिवायडेड बाय 2 ए टी स्क्वेअर. ओके, हाफ ए टी स्क्वेअर. देअरफॉर एस इज इक्वल टू हाफ ए टी स्क्वेअर. बाय पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन दिस 1 and 2, या जे काय व्हॅल्यूज आहेत, युजिंग इक्वेशन 1 and 2 वी कॅन राईट डब्ल्यू इज इक्वल टू एफच्या ऐवजी काय लिहिता येईल आपल्याला, एम ए इंटू एसच्या ऐवजी काय लिहिता येईल, हाफ ए टी स्क्वेअर. बरोबर, वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस. एफ म्हणजे काय, न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार एफ म्हणजे काय, एम इंटू ए. आणि कायनेमॅटिकल इक्वेशन जे आहे सेकंड, त्याच्यानुसार एस इज इक्वल टू काय, या सिच्युएशनमध्ये हाफ ए टी स्क्वेअर. Therefore work done W is equal to MA into 1 divided by 2 AT square. Therefore work done W is equal to 1 divided by 2 into M in bracket AT square. Okay, using equation 1 and 2. बरोबर, आता या ठिकाणी M आणि या ठिकाणी AT जे आहे तर AT ब्रॅकेट स्क्वेअर झाला. ओके, युजिंग द न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, न्यूटनचं पहिलं इक्वेशन ऑफ मोशननुसार बघा काय, बरोबर, ए टी ब्रॅकेट स्क्वेअर कसं झालं लक्षात आलं का, हा ए आणि हा ए इंटू ए स्क्वेअर. बरोबर, ए इंटू ए स्क्वेअर. तर ए स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर असं लिहायच्याऐवजी ए टी स्क्वेअर, होल ए टी स्क्वेअर. सो 1 डिवायडेड बाय 2, यमला यम, हे ए आणि हे ए, याचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर ए स्क्वेअर आणि टी स्क्वेअर, म्हणजे इथं काय होईल 1 डिवायडेड बाय 2 यम इन ब्रॅकेट ए टी स्क्वेअर. ओके, now let us see, using this equation, using Newton's first equation of motion, V is equal to U plus AT. But V is equal to U म्हणजे काय, 0 plus AT. by taking the square on both sides, V square is equal to AT square. बरोबर, work done W is equal to 1 divided by 2 mv square. But here the work done, it is the kinetic energy. Therefore kinetic energy is equal to half mv square. ओके, लक्षात आलं. उद्याच्या तासामध्ये पुन्हा एकदा हे एक्सप्रेशन आपण बघूया. ओके.